पारडी गावची यात्रा म्हणजे उत्साहाचं वातावरण. काठी आता हल्लेली आहे तरी पण सर्व बघतोय हे. भागातील लोक, सगळ्या जिल्ह्यातील लोक दर्शनासाठी येऊन जय शिवराय मित्रांनो, न्यू ब्लॉगमधून स्वागत आहे. आज आपण तीर्थक्षेत्र पाडे या गावी आलेलो आहे. तरी आज गावची यात्रा आहे तीर्थक्षेत्र पाडेची. तर यात्रा कशा प्रकारे असते आणि यात्रेची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर आजच्या ब्लॉगला चला सुरुवात करूया. पहिल्यांदाच भावांनो इथं मूळ तीर्थक्षेत्र पाडळीचं देवस्थान आहे. इथं पहिल्यांदा दर्शन घेऊन आपण आता पाऊतकाला काठी आलेली आहे, तिकडे जाणार आहे. तर जास्तपर्यंत थोडीशी माहिती सांगतो तुम्हाला. गुढीपाडव्याच्या 10 दिवसानंतर पाडळी येथील ग्रामस्थ भाविक शेकडोंच्या संख्येने अनवाणी पायांनी वाडी रत्नागिरीच्या डोंगराची वाट धरतात. बैलगाड्यांच्या ताप्यासह पानपीठ, जोंधळ्याचे पीठ आणि पाणी खात त्यांचे मार्गक्रमण सुरू होते. डोंगरावर पोचल्यावर ज्योतिबाचे दर्शन घेऊन मगच ते आपला उपवास सोडतात. डोंगरावरील चैत्र पौर्णिमेला लाखो भाविकांच्या उपस्थित होणारा यात्रोत्सव भाविकांच्या नजरेचे पारणे फेडणार असतो. त्यात पाडळी शासनकाठीचे दर्शन घडते. त्यानंतर 3 दिवसांनी ज्योतिबाचे प्रतीक असणारे रेशमी वस्त्र गुलालमय झालेली शासनकाठी गावाच्या पावतकावर प्रथम दर्शन देते. भावांनो तुम्ही बघू शकता आता आपण इथं काठीच्या इथे पोहोचलेलो आहे. तर आता व्हायचं पुढे जाऊया. आता भावांनो तुम्हाला जवळून व्ह्यू दाखवतो, चला. भावांना आता तुम्ही बघू शकता पाऊतकाच्या इथं ज्योतिबा काठी आलेली आहे. ज्योतिबा हे कुलदैवत असणारे गावोगावचे भक्त श्रद्धेने काठीच्या स्वागताला दर्शनाला हजेरी लावतात. केदारनाथ विजय ग्रंथातील संदर्भानुसार विविध आख्यायिका आणि पौराणिक कथानुसार ज्योतिबाला कोणी दक्खनचा राजा म्हणतो, कोणी केदारनाथ म्हणतो, कोणी शंकराचा अवतार म्हणतो, तर कोणी मुक्तिदाता असे संबोधतो. पाडळी गावातील यात्रेचा दिवस म्हणजे पारंपरिक वाद्यांच्या गजरात गुलाल, खोबऱ्यांची उधळण आणि आसमंतात पसरणारा दवण्यांचा सुगंध हे वातावरण मन भारून टाकणारे असते. सारे भाविक या राजवैभवात तल्लीन झालेले असतात. गुढीपाडव्यानंतर दीपावली होईपर्यंत गावात मोठ्या श्रद्धेने शुद्ध शाकाहार पाळला जातो. ज्योतिबाचे प्रतीक असणाऱ्या या शासनकाठीचे भाविक दर्शन घेतात. रात्रभर छबिना चालू असतो. माहेर वासनी, सासूर वासनी, लहान थोर सारी मंडळी चांगल्याच्या गजरात काठीला ओवाळतात. अंधारात संकटात चाचपडणारे ज्योतिबाला साकडे घालतात. नवस पूर्ण झालेले कृतज्ञ होऊन तो पूर्ण करण्यासाठी येतात. भल्या पहाटे डवरी पूजन झाले की पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. डोळ्यांचे पारणे फेडणारे या सोहळ्यात शासनकाठीला कोणी नोटांचे हार बांधते, कोणी नारळाचे तोरण बांधते. अशा या गुलालमय यात्रेत गुलाल अंगावर पडणे म्हणजे भाविकांना जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते. असा हा बहारदार शासनकाठीचा अभूतपूर्व सोहळा
अरे घे भावांनो, बारक्यांचा नाद बघू शकता. आवड किती लहान मुलांना आहे. खूप सुंदर अशी त्याने काठी उचललेली आहे. कसं आहे भावांनो, नाद म्हणते त्याला लहानपणापासून पाडळीकरांना लागलेला. आता भावांनो, तुम्ही बघू शकता आपण इथं पाऊतकाचे इथं देवस्थान आहे. इथं दर्शनासाठी आलेलो आहे. त्यातला इथलं तुम्हाला सर्व दाखवून दर्शन झाल्यानंतर आपण काठीकडे जाणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव सांगा संपूर्ण. माझं नाव नवनाथ बाळासाहेब गुरु पाडळी. तुमच्या तीर्थक्षेत्र पाडळी गावाची यात्रा आहे, तर काय सांगताल? यात्रे कशी असते, कशा प्रकारे असते? सरासरी पाडळी गावची यात्रा म्हणजे उत्साहाचं वातावरण. एक 9 दिवस आपल्या गावातील ही सासनकाठी रत्नागिरी डोंगर ज्योतिबा या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणापासून 3 दिवसानंतर आपल्याकडे माघारी येते. हा 9 दिवसाचा पूर्ण 8 दिवसाचा पूर्ण प्रवास. जसं की आज बुधवार आहे, मागच्या बुधवारी आपण सासनकाठी रत्नागिरीसाठी प्रस्थान केलं होतं. मंगळवारी गाड्यांचं प्रस्थान झालं होतं, बुधवारी सासनकाठीचं प्रस्थान झालं होतं. जागोजागी भांडारा खात आरती करत सकाळी संध्याकाळी आरती असते आणि अशा प्रकारे आपण डोंगरावर पोचतो. डोंगरावर पोचल्यानंतर तिथं थोरला एक छबिना, एक दाखला छबिना आणि त्यानंतरनं आपली काठी माघारी आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला लागते. तशाच प्रकारे 3 दिवस प्रवास करून पुन्हा आपल्या गावामध्ये चालत काठी आपल्या गावामध्ये येते. आणि ज्या वेळेला आपल्या गावामध्ये काठी चालू होती त्यावेळेला गावचा हा मुख्य छबिना चालू. इथं काय म्हणते त्याला? याला आपण पावत का म्हणतो. या ठिकाणी काठी पहिल्यांदा उभे राहते. देवाच्या पादुका आहेत तिथं आणि तिथून प्रस्थान होतं. त्यानंतर त्याप्रमाणे आपल्या चौकामध्ये होन आहे. त्या होनावर आपली रातभर काठी उभी असते. त्या ठिकाणी आपल्याला नवस पुकारले जातात आणि सर्वांना त्या ठिकाणी सुलभ असं दर्शन मिळतं. त्यानंतर संध्याकाळी सकाळी तिकडे जाते ना ज्योतिबाजीकडे काय ते रात्रभर तिथंच. उद्या सकाळी पहाटे 5 वाजता आपली काठी प्रस्थान करते ज्योतिबा सुतारवाड्याकडे, ज्योतिबा मंदिराकडे. त्या ठिकाणी 5 दिवस मेन देवस्थान ज्योतिबा त्या ठिकाणी काठी लावली जाते. सकाळी आणि संध्याकाळी असे दोन्ही टायमाला तिथे आरती होते. पाकाळणीच्या दिवशी संध्याकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत पाकाळणीचा कार्यक्रम होतो. अशाच प्रकारे ज्यांना दर्शन राहिलं त्यांना दर्शन मिळतं आणि त्यानंतर मग श्रींच्या सासनकाठी विसर्जन. पाकाळणी म्हणजे काय असते थोडं सांगताल का? पाकाळणी म्हणजे एक प्रकारे एवढा मोठा उत्साहात जे आपण आलो होतो त्या उत्साहाला कुठेतरी शांत करण्याचे विधिवत गोंधळ किंवा जागरण धरून ते विसर्जन करतात. माझी समाप्ती यात्रेची समाप्ती तुम्ही पाकाळणीने करताय का? हो. धन्यवाद साहेब. बारक्या मुलांचा उत्साह बघू शकता तुम्ही. आता काठी तुम्ही बघू शकता निम्म्या रस्त्यावाली. थोडासा आता अंधार पडलेला आहे.
खूप वेळानंतर काठी आता आलेली आहे. खाली चाललेले आहेत काठी. काठी ही खांद्यावर घेऊन चाललेली आहे. बघतोय अडचण असून सुद्धा त्या अडचणीतून सर्व पाडे उत्साहात काठी घेऊन निघालेले आहेत.
इकडे इकडे गर्दी नको जाऊ करते इकडे मी घेत नाही का भावांनो, आता तुम्ही बघू शकता काठी ही आहे इथं मंदिराच्या इथं आलेली आहे. आता काठी पलीकडून बघू शकता तुम्ही, अशीच काठी ही प्रदक्षिणा मारते मंदिराला. तरी आता तुम्हाला दाखवतो. भाविक बघू शकता, मोठ्या प्रमाणात भाविक सुद्धा काठीचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. तरी आता आपण थोडंसं तुम्हाला जवळून दाखवतो. चला. सर्व तीर्थक्षेत्र पाडेकर उत्साहात काठी उभे करत आहेत. पाहू शकता ज्योतिबाच्या नावाने चांगले ठेवायसाठी जागा आहे. तिथं आता काठी आणायची चाललेली आहे. तुम्ही पाहू शकता अति उत्साहात सर्व तीर्थक्षेत्र पाडळीकर आहेत. ज्योतिबाच्या नावाने चांगले काठी बघू शकता तुम्ही. आता इथं काठी ठेवण्यासाठी जागा आहे. तिथं आता
इथं टेकवलेले आहे. इथं सर्व भाविक आता इथं दर्शन घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मंदिर खूप गर्दीनं भरलेलं आहे. भाविक बघू शकता तुम्ही प्रचंड असे घाटीचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. इथं बघू शकता पाडेकरांचे सर्व वाटप चाललेलं आहे. रोटी आणि पाण्याचं वाटप चाललेलं आहे. आता काठी इथं आली आहे. सर्व भक्त दर्शन घेत आहेत. तर आता इथनं काठी चावटत कधी जाते? इथनं आता भक्त लोक आलेली लोक डोंगरावरून काठी घेऊन तर ते आता जेवण करून 10-10:15 वाजता इथून काठी चेविण्यासाठी चौकात जाणार. चौकात वनावर उभी राहणार आणि इथं संपूर्ण भागातील लोक, सगळ्या जिल्ह्यातील लोक दर्शनासाठी येऊन दर्शन घेऊन देवाचा म्हणजे मानपान हे करून सगळी देवाची वाहवा करून सर्वसाधारण पहाटे 4 पोतर सगळा जमलावा, सगळा कमिटी संपूर्ण गावाचा जमलावा काठीचा इन्कम सगळा हिशोब करून गावापुढे सर्वसाधारण किती इन्कम झाला काठीचा हे सगळं अलाउन्स करून सांगणार. तिथून खर्च वजा करून सकाळी पहाटे 4 वाजता तिथून काठी चौकातनं हलणार. ती सकाळी 8 वाजेपर्यंत खालच्या ज्योतिबाच्या रावळा पोतर पोहोचणार. तिथं 8 वाजता आरती होणार. आरती झाल्यानंतर सेमिना म्हणजे खेळणं हे सुरू होणार. तिथून काठी तिथंच उभी केली जाणार. धन्यवाद. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. भावांनो, आता तुम्ही बघू शकता आपण इथं भैरवनाथाचं मंदिर आहे. इथं दर्शनासाठी गाभाऱ्यात आलेलं आहे. आता आपण इथून दर्शन घेऊन त्यानंतर चव्हाट्यात जाणार आहोत. चव्हाट्यात आलो बघितलं तर काय इथं छबिना चालू झालता. आता तुम्हाला वाईट दाखवतो. चला, डोलाचा डाव. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी आपली संस्कृती जपत आहे आणि खेळ जो आहे तो दाखवत आहे. सुदर्शन मोहिते राहणार नाश्त्याने
यांना श्री प्रसन्न झाल्याबद्दल 101 रुपये निर्माण श्री भावांना आता तुम्ही बघू शकता इथं काठी ही चव्हाट्यात आलेली आहे. मेन देवस्थान आहे तिथं. तरी तुम्हाला आता व्हायचं इथं कसं काय वातावरण इथं दाखवतो. प्रसन्न झाल्याबद्दल 501 रुपयाची वाण श्री सरपंच. 16 अविनाश कोकाटे राहणार नागठाणे यांना श्री प्रसन्न झाल्याबद्दल 101 रुपयांची वाण श्री सरपंच. कंशे राहणार रांगापूर यांना श्री प्रसन्न झाल्याबद्दल 11,000 रुपयांची वाण श्री सरपंच. रामचंद्र माळी राहणार यांना श्री प्रसन्न झाल्याबद्दल 111 रुपयांची वाण श्री सरपंच. राहणार पाडे यांना श्री प्रसन्न झाल्याबद्दल 501 रुपयांची वाण श्री सरपंच. विशाल नलवडे राहणार वाडे यांना श्री प्रसन्न झाल्याबद्दल 201 रुपयांची माळ श्री सरपंच. अभिषेक संतोष मानवे राहणार निगडी वंदन यांना श्री प्रसन्न झाल्याबद्दल 501 रुपयांची माळ श्री सरपंच. श्री सुनील नारायण डाणे गुरुजी यांना श्री प्रसन्न झाल्याबद्दल 501 रुपयांची माळ श्री सरपंच. सुभाषराव शिवाजी ढाणे राहणार पाणी श्री राजनाथ सुरे ढाणे रामांत जगन्नाथ ढाणे राहणार पाणी यांना श्री अशोक श्रीमंत ढाणे राहणार सेगाव श्री प्रसन्न झाल्याबद्दल 101 रुपयांची माळ श्री समीत समाधान ढाणे राहणार पाणी यांना श्री प्रसन्न झाल्याबद्दल 101 रुपयांची माळ श्री यांना श्री प्रसन्न झाल्याबद्दल 501 रुपयांची माळ श्री सरपंच. दिलीप ज्ञानू जाधव राहणार आतिथ यांना श्री प्रसन्न झाल्याबद्दल 501 कविता रवींद्र कुमार राहणार पाली यांना श्री प्रसन्न. विद्या विनोद माने राहणार तळेगाव यांना श्री प्रसन्न झाल्याबद्दल अरुण नारायण माने राहणार पाली यांना 1,001 रुपयांची 1,000 रुपयांची माळ श्री सरपंच. पाली यांना श्री प्रसन्न झाल्याबद्दल नमस्कार साहेब. नमस्कार. तुम्ही आज यात्रेला आलाय म्हणलं थोडस तुमच्यासोबत गप्पा मारूयात. तुमचा अनुभव वगैरे थोडं तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव नामदेव जगन्नाथ पवार राहणार वर्णे तालुका जिल्हा सातारा तुम्ही या ठिकाणावरून आलेलो आहे. तुम्ही यात्रेला किती वर्ष झाली येतात? मी माझं वयात 65 वर्ष आहे. 65 वर्ष पूर्ण माझ्या पूर्वी आमचे आजोबा वडील या यात्रेला येत होते. वडिलांचंही आजोळी हेच होतं. इथे आल्यावर आपल्याला कोणता धार्मिक अनुभव सर्वात विशेष वाटला? या धार्मिक अनुभव या ज्योतिबाच्या काठीला म्हणजे पाडळी या ठिकाणच्या काठीला मानाचं स्थान आहे आणि रत्नागिरीवर ही मानाची काठी 1 नंबरला असते. त्यामुळं भाविकांची श्रद्धा या काठीवर खूप मोठी आहे आणि त्या श्रद्धेपोटी त्यांना अनुभव आलेला आहे की त्यांना नवसाला पावणारी त्यांच्या इच्छा भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारी अशी ही सासनकाठी आहे. म्हणून या ठिकाणी भरपूर लोक येत असतात. पुढच्या वर्षी बी तुम्ही यात्रेला येणार आहात का? पुढच्या वर्षी जर वर्षी आमचं हयात असेपर्यंत आम्ही या काठीला येणार आहोत. यात्रेचं वातावरण कसं वाटलं तुम्हाला? यात्रेचं वातावरण छान वाटलं. इतर ठिकाणांच्या यात्रेच्या तुलनेत पाडळीची यात्रा कशी वाटली? इतर यात्रेच्या ठिकाणी नुसती पालखी निघत असते, पण ही काठीचा मानाचं स्थान असल्यामुळं नवसाला पावत असल्यामुळं एक वेगळेपण त्याला येत असतं आणि म्हणून या काठीचं वेगळेपण आणि नवसाला पावत असल्यामुळं या ठिकाणी यावंसं वाटत असतं. ज्योतिबाच्या नावानं चांगलं.
श्री सरपंच आरोग्य वितरण दाने यांना श्री प्रसन्न झाल्याबद्दल त्यांच्याकडून 501 रुपयांची माळ श्री सरपंच या ठिकाणी सहर्ष स्वागत करून यायचे तिकडं पोलिसी करून यायचे तोरणा इथं सुटलेली आहे सर्व पुन्हा माहिती राहणार रत्नागिरीच्या नावानं चांगले रवींद्र कुंभार आपण ताबडतोब चेतन सुप्रिया प्रदीप धाने यांना श्री प्रसन्न झाल्याबद्दल 10,001 रुपयांची माळ श्री सरपंच सौदागिरीच्या नावानं चांगले भावना आता तुम्ही बघू शकता सकाळ झालेली आहे आणि सकाळी आमच्या घरी दवर आलेला आहे आता. वायच आपण आजीला ही प्रथा परंपरा डवरी आलेला आहे आपल्याकडे, तर वायच विचारूया आजी काय ही प्रथा काय आहे? डवरी पुजल्याशिवाय मान दुसरं कशाला नाही. म्हणजे डवरी पुजायचं आणि तेव्हा ते बाकीच्या जेवण सकाळपासून त्याच्या डवरी पुजावंच लागतं. पुजावंच लागतोय पुजल्याशिवाय जत्रा झाल्यासारखी नाही. नाही काय? चालतं. ज्योतिबाच्या नावानं भावांना आत्ताच तुम्ही बघितलं असेल आपलं डवरीचं पूजन झालं. आता म्हटलं थोडंसं इथं मेन देवस्थान आहे तीर्थक्षेत्र पाडळीचं ज्योतिबाचं. इथं बघू शकता तुम्ही पहाटे इथं काठी चव्हाट्यातून इथं आणली जाते. आता इथं 5 दिवस ही काठी इथंच असते. तर आता तुम्हाला जवळून दाखवतो. यंदाची तीर्थक्षेत्र पाडळीची यात्रा ही अतिशय उत्साहात पार पाडलेली आहे आणि मी तुम्हाला जेवढं दाखवता येईल ती सर्व यात्रा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.